फ्रेंड्स, मी तुमची चूचू चिमणी हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केले, तर तुम्ही बघितलं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं, थँक्यू. तर आज आपण बनवणार आहे फ्लॉवर कोफ्ता. त्याच्यासाठी आपल्याला हे फ्लॉवर नीट स्वच्छ धुवून खिसून त्याच्यामध्ये पुन्हा एक कांदा खिसून त्याचा बेसनच्या पिठामध्ये एक छान डो बनवून घेतला आणि हे कोफ्ते बॉल्स तळून घेतले आहेत. तर आता ग्रेव्हीसाठी लागणारे पदार्थ आहेत टोमॅटो, कांदा, हिरवी चटणी, कांदा लसूण मसाला, हे कोफ्ते मसाले, गार्निशिंगसाठी कोथिंबीर, बटर, साखर आणि मीठ. तर चला कृतीला सुरुवात करूया. त्यात आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे अमूल बटरचा एक क्यूब. हे बघू शकता, आपली कढई, हे बटर लवकरात लवकर वितळतं आहे. याचाच अर्थ आपला कढईही तापून घेतलेली आहे. तर आता त्याची फ्लेम ही इथे अशीच ठेवायची. तर आता तुम्हाला पुढची कृती बघायस मिळेल. तर हा फ्लॉवर कोफ्ता जसा हॉटेलमध्ये असतो त्याच्यासारखी छोटीशी रेसिपी. तर त्याच्यात ॲड करायची आहे ग्रीन चटणी. त्याचे इंग्रेडियंट्स कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण. खायलाही उत्तम लागते, खरं जरा तिखट असते, त्यामुळे आपण भाजी जास्त ॲड करून घेऊ शकतो. तुम्ही त्याला लाईक ठेचासारखंच तुम्ही समजू शकता. तर याची फ्लेम थोडीशी मोठी असली पाहिजे. तर हा तुम्ही टिफिनला किंवा घेऊ शकता. खिसून घेतलेला थोडासा कांदा. तर हे आपल्याला टिफिनला किंवा कुठेही घेऊ शकता. जेवणाला, भाताला तर ते खूप यमी लागतं. मला आवडतं. मला आवडतं. तुम्हाला आवडतं की मला नक्की सांगा. ही पुरी भाकरी सोबतही खाऊ शकता. हे फ्लॉवरचे गोळे नंतर आपण त्यात ॲड करायचे. त्याला छान असं हलवून घ्यायचं. आता आपल्याला ॲड करायचं आहे टोमॅटो, खिसून घेतलेला टोमॅटो. आपण हे सगळं खिसून घेतलेलं आहे. छान व्यवस्थित त्याला खिसून घेतलेलं आहे. सगळं आपण याच्यात खिसून घेतलं आहे. तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा मिक्सर म्हणजे ग्राइंड करून घेऊ शकता. हे पावसाळी पाऊस येतो आता, तर त्या वातावरणामध्ये तुम्ही हे खायला अतिशय मस्त लागतं. हे कोफ्ते आहेत, हे तुम्ही नुसतेही खाऊ शकता. हे पावसाळ्यात गरम गरम खायला मस्तच लागतं. तुम्ही भजी सोबत सॉससोबत घेऊ शकता. आता आपल्याला चट मसाले ॲड करायचे. आपल्याला याच्यात ॲड करायचे हळद, चाट मसाला, थोडंसं तिखट तुमच्या चवीप्रमाणे, पावभाजी मसाला, सांबार मसाला, गोडा मसाला, किचन किंग मसाला. तुमच्या घरी जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही याच्यात ॲड करू शकता. म्हणजे धनिया पावडर म्हणा, तुम्ही याच्यात तुमच्या घरी जी पावडर अवेलेबल असेल ती तुम्ही करू शकता. तर आता आपल्याला ॲड करायचं त्याच्यात कांदा लसूण मसाला. हा पण तिखट असतो. तुम्ही याला स्वादानुसार तुम्ही याच्यात ॲड करू शकता. त्यात आपल्याला याच्यात ॲड करायचे शुगर. तर स्वादानुसार तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. तर ते बघू शकता, आता पावसाळ्याचं वातावरण आहे, त्यामुळे हे खायलाही अतिशय उत्तम आणि चविष्ट असं मस्त लागतं. ही ग्रेव्ही
तुमच्याप्रमाणे तुम्ही त्याला सॉफ्ट अशी ही जराशी अशी ओबडधोबड केली आहे. हे बघू शकता गॅसची फ्लेम थोडीशी मगासपेक्षाची कमी जास्त आहे. आता आपल्याला घालायचं त्याच्यात ते कोफ्ते जे आपण केलेले, तर ह्या कोफ्त्याचे आपण ॲड केले. तर आता इथे मी तुम्हाला बघायला मिळत असेल पावसाचं वातावरण आलंच म्हणायचं की तुमच्या मनात एकच प्रश्न येतो, आता आपल्याला याच्यात ॲड करायचं पाणी रसासाठी. तर तुमच्या मनात एकच प्रश्न येतो पावसाळ्यात काय करायचं आज. तर तुम्ही हे पावसाळ्यात किंवा नुसतंही खायला करू शकता. तुम्ही हे नुसते फ्लॉवरचे कोफ्ते खायला विदाऊट म्हणजे ग्रेव्हीचं करू शकता. पावसाळा आलाच ही भाजी बनतातच. तर आता बघू शकता पुन्हा आपल्याला थोडंसं तुमच्या ह्याच्याने पाणी ॲड करायचं आहे चव येण्यासाठी. तर आता तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही याच्यात मीठ ॲड करू शकता. तुमच्याकडे जर हिरवे वाटाणे किंवा पीज असतील तर तुम्ही ते ॲड करू शकता. चवीप्रमाणे मीठ. आता याला हलवून घ्यायचं. आता आपल्याला गॅसवरच गार्निशिंगसाठी घालायची आहे कोथिंबीर. हे बघू शकता आपलं कसं मस्त दिसतंय. मला तुम्हाला नक्की सांगा, घरात ही रेसिपी करून बघा. आता आपल्याला करायचं गॅस ऑफ. आता आपल्याला करायचं आहे सर्व करण्यासाठी आपण एका वाटीत घालून घ्यायचं आहे. आता मी गार्निशिंगसाठी याच्यावर कोथिंबीर घातली आहे. हे बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या फ्रेंड्सना शेअर करा, रिलेटिव्सना. धन्यवाद. ओम शांती ओम.